शेतकरी मित्रांनो, सध्या आता पेट्रोल पंपावर डिझेलसाठी रांगाच लागले आहेत. पण या रांगामध्ये महत्त्वाचा एक प्रश्न पडतोय की आता मला सांगा, कोणतीही गाडी असली तर ती डिझेलशिवाय पेट्रोलशिवाय काय चालत नाही. मग आता ती राजकीय नेत्याची असू, व्यापाऱ्याची असू का उद्योगपतीची असू, पण लाईनीमध्ये फक्त शेतकरीच कॅनी घेऊन बसलेले आहेत. आणि राजकीय नेते काय म्हणाले आहेत की डिझेलचे साठा भरपूर आहे, फक्त याची कृत्रिम टंचाई करण्याचा प्रकार चालू आहे, साठवणूक चालू आहे. आता मला सांगा, शेतकरी काय घरी नेऊन काय वावरात देणार आहेत का हे डिझेल? त्यांच्या ट्रॅक्टरसाठीच लागत असेल ना. पण लाईनीमध्ये राहणारे फक्त शेतकरीच आहेत, कॅनीनं भांडणं करणारे शेतकरीच आहेत, पेट्रोल पंपावर पंक्तीच्या पंक्ती उठायल्या ते शेतकरीच आहेत. मग या उद्योगपत्याच्या, राजकीय नेत्याच्या गाड्या, त्याचा जो ताफा आहे तो चाललाय कशावर? त्याला लाईनीत उभं राहायची वेळ काय येईन? ही शेतकऱ्यालाच काय आली? म्हणजे कोणतंही संकट असलं तर हे शेतकऱ्यावरच आहे, मग ते नैसर्गिक असू का कृत्रिम असू. मग नेमका हे प्रश्न पडतो की लाईनीमध्ये राजकीय नेते, उद्योगपती का नाहीत? शेतकऱ्यालाच का उभं राहावं लागेल?